नमस्कार. आज आपण एका फार जुन्या आणि महत्त्वाच्या आयुर्वेदिक संकल्पनेवर बोलणार आहोत. आवळा रसायन. आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार आवळा म्हणजे फक्त एक फळ नाहीये, तर आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठीची एक खास गोष्ट आहे असं म्हणायला हवं. अगदी चरक संहितेत सुद्धा आवळ्याला वयस्थापक म्हणजे एजिंग कमी करणारं आणि आयुष्यवर्धक असं म्हटलेलं आहे. पण हे रसायन म्हणजे नेमकं काय आहे? चला जरा खोलात शिरूया. हो, नक्कीच. आवळा रसायन ही संकल्पना खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. आणि तुम्ही म्हणालात तसं हे फक्त आवळ्याचं चूर्ण किंवा रस नाहीये. ही एक पूर्ण प्रक्रिया आहे. आयुर्वेदात रसायन शब्दाचा अर्थच आहे जे शरीरातल्या सगळ्या म्हणजे 7ही धातूंचं पोषण करतं. आणि महत्त्वाचं म्हणजे ओज म्हणजे आपली जी मूळ जीवनशक्ती आहे ती वाढवतं आणि वार्धक्य म्हणजे म्हातारपण लांब ठेवतं. चरक संहितेतला जो रसायनाध्याय आहे त्यात तर असं स्पष्ट म्हटलंय की जर हे विधीपूर्वक घेतलं तर माणूस 100 वर्षांपर्यंत निरोगी जगू शकतो. 100 वर्ष, निरोगी आयुष्य. म्हणजे हा दावा खरंच खूप मोठा आहे. एवढा विश्वास का आहे चरक संहितेचा या रसायनावर? म्हणजे आवळ्यामध्ये स्वतःमध्ये असं काही खास आहे की ते बनवण्याच्या प्रक्रियेत काहीतरी वेगळं आहे? दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत खरं तर. बघायला गेलं तर आवळा स्वतःच किती गुणधर्मी आहे. आयुर्वेदानुसार तो पंचरसयुक्त आहे. म्हणजे 5 चवी आहेत त्यात, फक्त खारट चव नाही. आणि व्हिटॅमिन सी तर भरपूर असतंच, हे आपल्याला माहिती आहे. पण जेव्हा त्याचं रसायन बनवतात तेव्हा त्याची शक्ती आणखी वाढते. यात काय असतं तर ताज्या आवळ्याचा रस किंवा त्याचं चूर्ण आणि त्यासोबत मग मध, गाईचं तूप म्हणजे गोघृत हे महत्वाचं. आणि कधीकधी खडीसाखर किंवा गूळ वापरतात. काही विशिष्ट प्रकारांमध्ये पिंपळीसारखी द्रव्य पण घालतात. त्याने काय होतं तर औषध शरीरात चांगलं शोषलं जातं. अच्छा, म्हणजे हे सगळे घटक एकत्र आल्यावर काहीतरी सिनर्जी तयार होते म्हणायचं. तुम्ही मगाशी ओज वाढतं आणि धातूंचं पोषण होतं म्हणालात. हे घटक ते कसं करतात? म्हणजे तूप आणि मध कसं मदत करतात? हो, बरोबर प्रश्न आहे. आयुर्वेदानुसार तूप हे योगवाही आहे. योगवाही म्हणजे काय तर ते स्वतःचे गुण तर देतच, पण इतर औषधींचे गुणधर्म पण शरीराच्या अगदी आतल्या पेशींपर्यंत पोचवायला मदत करतं. मध सुद्धा तसंच आहे. तेही योगवाही आहे आणि त्याचे स्वतःचेही औषधी गुण आहेतच. आणि आवळ्याचे जे मूळ गुणधर्म आहेत, जसं की तो शरीराला थंडावा देतो, त्याला शीतवीर्य म्हणतात, आणि पचल्यानंतर त्याचा परिणाम गोड असतो, म्हणजे मधुर विपाक. हे सगळे गुणधर्म तुपामुळे आणि मधामुळे जास्त प्रभावीपणे काम करतात. या सगळ्यामुळे शरीराचं नीट पोषण होतं, ताकद वाढते आणि मग ओज तयार होतं. हे ओज म्हणजे आपली प्रतिकारशक्ती आणि आपलं एकूण चैतन्य, की नाही? कळलं. म्हणजे हे फक्त व्हिटॅमिन सी सप्लिमेंट घेण्यासारखं नाहीये अजिबात. हे गुणधर्म बघता याचे नेमके फायदे काय सांगितले आहेत आयुर्वेदात? म्हणजे कोणत्या कोणत्या आरोग्याच्या तक्रारींवर हे जास्त प्रभावी मानलं जातं? हो, याचे फायदे खरंच खूप वेगवेगळ्या स्तरावर आहेत. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे हे एक उत्तम रसायन आहे आणि वयास्थापक आहे. म्हणजे अकाली येणारं वृद्धत्व टाळण्यासाठी आणि शरीर तरुण निरोगी ठेवण्यासाठी याची शिफारस आहे. त्याशिवाय डोळ्यांसाठी खूप चांगलं आहे, त्याला चक्षुष्य म्हणतात. बुद्धी आणि स्मरणशक्तीसाठी मेध्य, हृदयासाठी पण उत्तम हृदय, प्रतिकारशक्ती तर वाढतेच. त्वचा आणि केसांचं आरोग्य सुधारतं, म्हणजे उदाहरणार्थ केस लवकर पांढरे होत नाहीत असं म्हणतात. पचन सुधारतं, रक्त शुद्ध होतं. असे अनेक उपयोग आहेत. थोडक्यात सांगायचं तर शरीराची जी झीज होते ती भरून काढायला हे मदत करतं. बापरे, फायदे ऐकून तर खूपच प्रभावी वाटतंय. पण मग कोणती आयुर्वेदिक गोष्ट घेताना काही नियम, काही पथ्य पाळावी लागतात. या आवळा रसायनाबद्दल काय काळजी घ्यायला हवी? कोणीही घेऊ शकतो का हे? कसं घ्यायचं असतं? नाही, ते काळजी देणं खूप महत्वाचं आहे. कोणतंही रसायन, विशेषतः हे आवळा रसायन, हे वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यायला हवं, स्वतःच्या मनाने नाही. प्रमाण खूप महत्वाचं आहे यात. किती घ्यायचं ते. साधारणपणे जर चूर्ण असेल तर 3 ते 5 ग्रॅम, किंवा लेह्य म्हणजे चाटण असेल तर 1 ते 2 चमचे, दिवसातून एकदा किंवा दोनदा, शक्यतो रिकाम्या पोटी. पण हे प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार, वयानुसार आणि आरोग्याच्या स्थितीनुसार बदलू शकतं. ज्यांची पित्त प्रकृती आहे त्यांनी जरा जपूनच वापरावं लागतं. जुलाब होत असतील किंवा खूप सर्दी खोकला असेल तेव्हा हे घेऊ नये.
आणि गर्भवती स्त्रिया किंवा स्तनपान करणाऱ्या माता यांनी तर डॉक्टरांना विचारल्याशिवाय अजिबात घेऊ नये. खूप काळ जर घ्यायचा असेल तर सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे. हो, हे स्पष्ट झालं. म्हणजे आवळा रसायन हे एक शक्तिशाली आयुर्वेदिक साधन नक्कीच आहे, पण त्याचा वापर विचारपूर्वक आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच व्हायला हवा. हे फक्त एक फळ नाही, तर एका उपचार पद्धतीचा भाग आहे, बरोबर? अगदी बरोबर. ही एक पूर्ण प्रक्रिया आहे, नुसता आवळा नाही. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. चरक संहितेने जो 100 वर्षांच्या निरोगी आयुष्याचा उल्लेख केलाय, तो फक्त आवळ्याच्या नैसर्गिक गुणांमुळे असेल, की त्या फळाला एका विशिष्ट पद्धतीने प्रक्रिया करून रसायन बनवण्यात त्याचं खरं सामर्थ्य दडलंय? मला वाटतं याचं उत्तर कदाचित या दोन्हीच्या योग्य संयोजन